रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सारखे ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर किंवा संभाजी महाराजांवर किंवा त्यांच्यावर काही जर या प्रकारचं वक्तव्य केलंय तर निश्चितच नुसतं कोल्हापूरची नाही संपूर्ण महाराष्ट्राची हीच भावना आहे की या सगळ्या कुरडकर किंवा सोलापूरकर यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. आणि मला असं वाटतं की त्या भावना आहेत, लोक आपला राग व्यक्त करतात आहे. मला वाटतं माझ्याही मनात तीच भावना आहे. आणि मला असं वाटतं की आता ते तिथचं काय सिच्युएशन आहे, पोलीस विभाग त्याला कसं हाताळतं ते मला वाटतं जे होणार ते चांगलं होणार. मिटकरी असेल किंवा काही विरोधक असतील यांचं असं म्हणणं आहे की नागपूर पोलिसांनीच त्याला आतापर्यंत मदत केली आणि म्हणून तब्बल 1 महिना हा पोलिसांच्या तावडीतून सुटू शकला. अशा नागपूर पोलिसांच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली गेली पाहिजे, कोरटकरच्या संपत्तीची सुद्धा चौकशी केली गेली पाहिजे अशी मागणी त्यांनी केलेली. बघा असं आहे की मिटकरीजींना मला असं वाटतं की याचा अभ्यास कमी आहे. ज्या दिवशी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, ज्या दिवशी त्यांची कंप्लेंट दिली त्या दिवशी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला कोरडकरवर. आणि त्यानंतर ते कोर्टात गेले आणि कोर्टाने त्यांना प्रोटेक्शन दिलं होतं. कोर्टाच्या प्रोटेक्शन असल्यामुळे पोलीस विभाग काही करू शकला नाही. आणि मी तुम्हाला मागे सांगितलं, कोर्टाचं प्रोटेक्शन हटवण्याकरता स्वतः फडणवीस साहेबांनी लक्ष घातलं, गृह विभागाने त्यात लक्ष घातलं आणि त्याचं जे प्रोटेक्शन आहे ते काढून घेतलं. आणि प्रोटेक्शन काढल्यानंतर 4 ते 5 दिवसात त्यांना अटक करण्यात आली. तेलंगणामध्ये ते काँग्रेसच्या एका नेत्याकडे लपून होते. आणि यामागे निश्चितच कोरडकरला वाचवण्याचा प्रयत्न काँग्रेसच करत होती हे स्पष्ट झालेलं आहे. आणि कुठेतरी कोरडकरला या प्रकारचं काहीतरी वक्तव्य करून कोरडकर बद्दल मला असं वाटतं की काहीतरी आपण दिशाभूल करतोय. या कोरडकरवरती कडक से कडक कारवाई होणार. आणि हे मला असं वाटतं की या प्रकारचं काहीतरी बोलून अमोल मिटकरी काहीतरी दिशाभूल करतात. शांतता सुव्यवस्था राहावी कोल्हापुरात, यासाठी आपण काय आवाहन कराल? कारण इशारा ज्या पद्धतीनं देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे वातावरण कोल्हापुरातलं थोडंसं चिंताजनक बनलेलं. हे तर साहजिकच आहे की सगळे आपल्या भावना व्यक्त करतात आहे, आपला राग व्यक्त करतात आहे. तो राग प्रकट होणारच मला असं वाटतं. सर, कुणाल कामराने एकंदरीत काय स्टेटमेंट दिलेलं आहे, मी कुठल्याही परिस्थितीत माफी मागणार नाही आणि विशेष करून पोलीस आणि न्यायालयीन चौकशीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निष्पक्ष चौकशी होणार असेल तरच मी सामोरं जाईल. बघा असं आहे, कुणाल कामरा या प्रकारचं वक्तव्य करून स्वतः चर्चेत राहण्याचा हे प्रयत्न करत असतात. हे स्टँडअप कॉमेडियन हे ते एकदम हे जे सगळं स्टँडअप कॉमेडीचा जो प्रकार चालू आहे, अश्लील शिवीगाळ करणं, अश्लील जोक्स करणे, हे सगळ्यांचं काम आहे. कुठेतरी हे सगळं बंद झालं पाहिजे. दुसरं, कुणाल कामराने ज्या प्रकारचं वक्तव्य केलं हे काय पहिल्यांदा केलं नाहीये. ते याच्या आधी मोदीजींवर त्यांनी बोलले, फडणवीस साहेबांवर त्यांनी बोलले, अमित शहा साहेबांवर बोलले आणि देशातल्या इतर नेत्यांच्या बद्दल ते बोलत असतात. ते भारत तोडो यात्रा जी राहुल गांधींनी काढली होती त्याच्यासोबत ते चालले होते, त्या यात्रेसोबत ते जुडले होते. निश्चितच कुठेतरी कुणाल कामराच्या मागे काँग्रेस पक्ष किंवा इतर पक्ष आहेत, ही माझी शंका आहे. संजय राऊत म्हणतात कुणाल कामरा आणि माझा डीएनए एकच आहे म्हणून. निश्चितच असणार, हरामखोरांचा डीएनए एकच असतो. धन्यवाद.